भारत माता की जय, भारत माता की जय। आरोपीला तत्काळ अटक झाली पाहिजे, आरोपीला तत्काळ अटक झाली पाहिजे। हम सब एक है, बटेंगे तो बटेंगे तो एक है, एक है। वंदे मातरम, वंदे मातरम। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। आंदोलन नाहीये, आमच्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे। जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे। ह्या घटना वारंवार घडत आहेत आणि काल तो एका जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत, पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन दी स्पॉट गेलीच असती। कशासाठी हे प्रकार घडत वारंवार आमच्या बाबतीत घडतात का? कशासाठी? काय दोष आहे आमचा? क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवासी घेऊन जातो आम्ही, जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारही खायचा आम्ही, सवलती देणार प्रशासन, भोगायचं आम्ही। हे कशासाठी साहेब? आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे, अख्खं कुटुंब धोक्यातच आलं ना। करता पुरुष सिरियस आहे, दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो, मग त्या घराचं कोण बघायचं? म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाहीये का? आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का? वाऱ्यावर सोडले का आम्हाला? आमची मागणी त्याला अटक झालीच पाहिजे। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही गाडी आगारातून बाहेर निघणार नाही। एस एम घोगरे, सुरेखा घोगरे। जेवळीकर हे रात्रवस्ती बिरवली ड्युटीला जात असताना कोरंगळा हा गाव आहे, औशापासून एक 10 ते 8-10 किलोमीटरवर। त्या गावातला एक प्रवासी सीटवर व्यवस्थित बसत नव्हता। त्याला तेवढ्या वाहकाने एवढं सांगितलं की बाबा व्यवस्थित बस, तर त्याने लगेच शिव्या द्यायला चालू केली। खाली उतरत दगड आणली आणि त्याच्या दुखाई साथीदार या सर्वांनी म्हणून त्याच्या डोक्यात आणि छातीमध्ये दगड मारला। त्याच्या छातीच्या फासऱ्या सुद्धा मोडल्यात आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होण्यामुळे गाठ झालेली आहे। तो आता लातूरच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे। तर याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावी। जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आगारातली कुठलीही गाडी चालू करत नाही। आणि आपल्या माध्यमातून मी आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना बी विनंती करतो की त्यांनी अशा घटनेवर जातीने लक्ष द्यावं आणि कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा कर्मचाऱ्याचं जीवन खूप धोक्यात आहे, ते कर्तव्य करू शकणार नाहीत असं झालेलं आहे परिस्थिती सध्या। काय नाव? जनार्दन जाधव, वाहक क्रमांक 83. काय सविस्तर घटना घडली होती, काय झालं? मी संध्याकाळी औसा बिरवली मुक्कामी जात असताना कोरंगळा या गावामध्ये पहिल्या स्टॉपला वाहकाने त्या प्रवाशाला बोलले की तू गाडीमध्ये नीट यायचं, नीट जायचं, असं दिंगामस्ती करायची नाही। तर तो प्रवासी उतरला आणि शिव्या देत चालल्यानंतर वाहक आमचे खाली उतरले आणि थांब रे बाबा खांब, काय झालं म्हणून एवढंच विचारले असता त्याने जोराचा दगड उचलला आणि वाहकाच्या छातीमध्ये मारला। त्याच्यानंतर मी हँडब्रेक टाकून पळत गेलो तिथं, तर त्याने माझ्या अंगावर दगड मारला, पण मी वाचवण्याचा प्रयत्न केला। नंतर दुसरा दगड घेऊन त्याच्या इथं डोक्यामध्ये मारला आणि दुसरा माणूस त्याचा मित्र पळत आला आणि त्यांना 2 चापटा मारून रोडवर आपटलं। कशासाठी ही घटना घडली? ही फक्त व्यवस्थित चांगल्या गाडीमध्ये बस म्हणून सीटवर पाय करून बसला होता म्हणून प्रवाशांनी सांगितले की सीटवर पाय करून बसले होते आणि वाहकाने सांगितले की तू व्यवस्थित बस, पाय खाली घे, आणि उतरताना फक्त म्हणले यायचं नीट, गाडीत बसायचं आणि उतरायचं व्यवस्थित, एवढंच बोलल्यानंतर ते शिवीगाळ करत जात होता। काय नाव तुमचं? रमाकांत विश्वनाथ जेवळीकर, चालक क्रमांक 1968. सर, रात्री घडलेल्या घटनेच्या निषेधात आज ST कर्मचाऱ्यांनी आज वाहन सेवा ठप्प केलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं हे पूर्ण प्रकरण आहे? तर काल रात्री आपल्या एका वाहकाला मारहाण झाली। मारहाण झाल्यानंतर लागलीच त्यांना दवाखान्यात आणलं गेलं। तिथून थोडंसं सिरियस कंडिशन असल्यामुळं तिथले दवाखान्यातून तिथले जे इंचार्ज आहेत त्यांनी लागलीच लातूरला रेफर केलेलं आहे त्यांना, आणि पोलिसांशी संपर्क साधला असता म्हणजे त्यांच्याकडून स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या मार्फत फिर्याद घेऊन सदर संबंधित आरोपीवर कारवाई करू असं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे। आता हे गाड्या कधी चालू होणार आहेत काय? कर्मचाऱ्यांची आम्ही चर्चा करतोय, चर्चा करून मार्गस्थ करतोय गाड्या। काय नाव आणि पद काय? मी आगार व्यवस्थापक आहे। नाव? शंकर स्वामी। ST बंद आहे, ती नेमकं कारण काय, कशामुळे झालेलं आहे सर्व?
आज सकाळपासून गाड्या एक पण चालू नाहीत, सर्व गाड्या बंद आहेत, सर्व कर्मचारी डेपोमध्ये आहेत. तर कशाबद्दल झालंय, नेमकं काय कारण आहे? हे एसटी सेवा आज पूर्णपणे ठप्प असण्याचं कारण एवढंच आहे की काल दिनांक 16/1/2025 रोजी संध्याकाळी औसा ते बिरवली रात्रवस्तीला जात असताना चालक श्री जेवळीकर आणि वाहक YB कांबळे यांना औसापासून एक पुढे 10 किलोमीटर गावावर कोरंगळा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये वाहकाने एका प्रवाशास फक्त आसनावर बसते वेळी की बाबा व्यवस्थित बस, इकडे तिकडे पाय वगैरे हलवू नको, इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे असे सांगितले असता त्या वाहकास त्या प्रवाशांनी शिवीगाळ करून गाडीच्या खाली ओढून मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये YB कांबळे वाहक यांना डोक्यामध्ये जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्यांच्या छातीच्या बरगड्या पण मोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते आज मोरिया हॉस्पिटल लातूर येथे सिरियस प्रकारे म्हणजे गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पण त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांनी की हा जो आमच्यावर सतत होत असलेला अन्याय, या अन्यायावर कुठेतरी आळ बसला पाहिजे म्हणून आज जो आक्रोश आंदोलन हे धरलेलं आहे की आरोपीला जोपर्यंत तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मार्गस्थ कुठली गाडी करणार नाही किंवा आम्ही कर्तव्यावर जाणार नाही, असा पवित्रा औसा आगारातील कर्मचाऱ्यांनी उचललेला आहे. त्याच्यामुळे अद्यापही प्रशासन किंवा शासन आतापर्यंत कोणी कर्मचाऱ्याशी संवाद साधलेला नाही. आगार प्रमुख आले, त्यांनी सांगितले, पण कर्मचाऱ्यांनी काही त्यांचं ऐकलेलं नाही आणि जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत औसा आगारातून एकही बस मार्गस्थ होणार नाही. आणि आरोपीवर FIR दाखल झालेला आहे का? अद्याप FIR वगैरे काही दाखल झालेला नाही, पंचनामा वगैरे काल झालेला आहे. आम्ही काही एक गाडी काढणार नाही. आता कोरंगळ्याला माझी टीम आहे आमची, कोरंगळ्यामध्ये टीम आहे, दवाखान्यामध्ये सुद्धा माणूस तिकडे पाठवलेले आहेत. आम्ही सुद्धा होते आरोपी शोधात, लोकेशन मोबाईल लोकेशन त्याचं मोबाईल सुद्धा लोकेशन घेणं चालू आहे. रात्री इथं सुद्धा आमचं डोलारी मेजर जे तिथंच आहे, त्या गावामध्येच आहे, शोध घेणं ते सर्व चालू आहे. असं काही करू नका. आम्ही तुम्ही वेगळे नाही. नाही साहेब, बरोबर आहे. मी स्वतः होतो दवाखान्यात, मी तुमच्या ह्याच्यापासून पहिला फोन पासून मी कंटिन्यू सोबत आहे त्यांच्या. मी तुमच्या घरचाच माणूस आहे, वेगळा नाही. बरोबर आहे. आपल्या घरचं म्हणूनच ते बघितलं जाईल, तपास केला जाईल. 100% याच्यामध्ये त्याला शिक्षा होणार. ह्याला आताच्या आता आजच्या आज अटक करून त्याला जेलमध्ये सोडणार नाही त्याला मी. जेवढं साहेबांना सांगा आमच्या अटक केले म्हणून आम्ही ते लगेच आम्ही गाड्या अटक केल्यास गाड्या काढू. बोला.